विसावा शब्द खूप महत्वाचा आहे मानवी जीवनामध्ये. कार्यक्रमाला बसलेली सगळी माणसं रात्रंदिवस तळमळ करणारी आहेत. सर्वजण तुम्ही आपण सर्वजण सायास करीसी प्रपंच दिनानिसी हरिसिना भजसी कवण्या गोणी. काही लोक खूप तळमळ करतात संसारासाठी, पण त्याला जीवनामध्ये विसावा विसावा नाही भेटत ना. विसावा कुठे भेटतो? शेवटी देतात का शेवटी विसावा? गावाच्या बाहेर विसावा देण्याची परंपरा, पण खरं सांगा तो विसावा त्याचा असतो? तो विसावा त्याचा असतो? खरं सांगा तो विसावा गावाच्या बाहेर प्रेत ठेवतात, विसावा त्याचा का? खांदेकरांचा विसावा असतो. विसावा दोनच ठिकाणी भेटतो जीवाला, एक देवाजवळ आणि दुसऱ्या संतांजवळ. जाऊ देवाची या गावा देव जाऊ देवाची या वेळ संपला, प्रमाण भरपूर राहून गेले. चालू माझं काहीच म्हणणं नाही. आमची मंडळी सगळी म्हणजे 11 वाजण्यात आले. 11ला फक्त 5 मिनिटं बाकी, 9 ते 11 अर्धा तास घेऊ का अजून अण्णा? मागेच्यांचं काय म्हणणं ते बाकीचे म्हणे आवडून घ्या मागच्या. चाल देऊ का तुम्ही म्हणणार तर घेऊ आपण? चाल द्या काही एवढे वजनात म्हणतात तसं काय तिकीट काढून बसू. विसावा जाऊ देवाची या गाव म्हणजे मरून विसावा नाही भेटत जातात. जो आत्महत्येसाठी निघाला तो जिताची नरका गेला. काही लोक म्हणतात ना मेल्यानंतर विसावा भेटेल. मेल्यानंतर विसावा भेटत नसतो दादा. कोणाला मेल्यानंतर विसावा भेटलाय? मेल्यानंतर पुन्हा सुरू होतो. किती वेळा जन्म यावे नित्य भावे एक एक योनी कोटी कोटी भेरा मग लागे वारा. आणि हा जन्म पुन्हा भेटणार नाही. या जन्मावर या जगण्यावर शतदा अत्यंत प्रसिद्ध. जीवनाची किंमत नाही कळली लोकांना. का कोणाच्या मनात विचार असेल आत्महत्या करण्याचा विचार अजिबात करू नका. कुठेही जा बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी सुंदर व्यवस्था आहे. वानप्रस्थ आश्रम आजही आहे. कुठल्याही तीर्थक्षेत्रात जा, तुम्ही भजन करा. आळंदी पंढरपूरला जा, मधुकरी मागून तुम्ही जाऊ शकता. नाही मला तुम्हाला म्हातारपणे सांभाळत, आळंदी पंढरपूरला जा, भजन करा, माऊलींचं भजन करा. तुमची 2 टाइम जेवायची व्यवस्था लागते. वृंदावनात जा, राधे राधे म्हणा, 2 टाइम जेवायची व्यवस्था लागते. अयोध्येला जा, राम राम म्हणा, 2 टाइम जेवायची व्यवस्था लागते. आपल्या खानदेशामध्ये दगाजी बापूंनी खूप मोठा रामधूनचा परमार्थ उभा केलाय. त्यांच्या मंदिरांवर जा, रामधून मध्ये भजन करा, तुम्हाला 2 टाइम जेवायची व्यवस्था लागते. तुम्हाला तिथे जाऊन वाटलं तर माझ्या घरी या. आत्महत्या करू नका. आत्महत्या करण्याचा परिणाम अत्यंत वाईट आहे. विसावा जीवनातच मिळतो. जीवनमुक्त अवस्था तुकोबऱ्या या अभंगातून वर्णन करतायत. मला विसावा भेटला या आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या धावा थांबल्यात. विसावा का भेटतो? विसावा का भेटत नाही याचं उत्तर असं आहे, जीवाला विसावा भेटत नाही. साधू संत म्हणतात आमच्या जीवनात विसावा आहे. खूप मोठा फरक आहे. साधू संतांना विसावा भेटतो, आपल्याला का भेटत नाही? कारण जिथे जिथे माया आहे तिथे विसावा नाही. येरती माईके दुःखाची जनिती. जिथे माया आहे तिथे दुःख आहे, आणि जिथे माया नाही, कुंटलिया धावा तृष्णेच्या धावा थांबणे म्हणजे माया संपणे. फरक असा आहे, तुम्ही आपण मायेच्या ताब्यात आहोत आणि साधू संतांच्या ताब्यात माया. लक्षात आलं का? तुम्ही आपण मायेच्या ताब्यात आहोत आणि साधू संतांच्या. एक लहान मुलगा अंगणामध्ये खेळतोय, 5 वर्षाचा मुलगा आहे. 5 वर्षाचा मुलगा खेळता खेळता त्यांनी दृश्य पाहिलं. एक माणसाला 2 पोलीस खाकी कपडेवाले त्याला मध्ये असं बांधून घेऊन चालले बेड्या टाकून हातामध्ये. याने पहिल्यांदा खाकी कपड्याच्या माणसांना पाहिलं आणि तो ओरडला, आई बघ कोण चाललं, पटकन ये. आई बाहेर आली. आईने सांगितले, बेटा जे आजूबाजूला चालतात ना ते पोलीस आहेत आणि मध्ये जो चालतोय ना तो चोर आहे. पोरांनी लक्षात ठेवलं. 6 महिने गेले. आमदारकीचं निवडणूक इलेक्शन सुरू झालं. आमदाराचा प्रचार दौरा आला आणि 10-15 पोलीस आमदाराच्या आजूबाजूला चालत होते. आमदाराचा दौरा बरोबर त्या गलीत त्या घराच्या समोर आला आणि पोरगा घरातून जोरात ओरडला, आई मोठा चोर. आई धावत आली. आईने पोराचं तोंड दाबलं. म्हणे, बेटा पिंट्या गब्बस. म्हणे, तू त्या दिवशी शिकवलं तसंच आहे. त्या दिवशी 2 होते, आज भरपूर बघ किती मोठा असेल हा चोर. आई म्हटली, बेटा तो चोर आहे पण बोलायचं नसतं. तो चोर आहे पण बोलायचं नसतं. पण आई
अरे खूप मोठा फरक आहे बेटा. त्या दिवशी जो होता ना तो त्यांच्या ताब्यात होता, खाकी कपडेवाल्यांच्या, तो त्यांच्या ताब्यात होता. आणि आज जो मध्ये चालत होता, दिसायला तरी दृश्य सारखं होतं, पण आज जो मध्ये चालत होता याच्या ताब्यात पोलीस होते. लक्षात आलं? तुम्ही आपण मायेच्या ताब्यात आहोत आणि साधू संतांच्या ताब्यात माया आहे आणि माया जीवाला विसावा लागू देत नाही. मुख्य कारण असे, जीवाला देवाचा साक्षात्कार होत नाही म्हणून जीवाला विसावा भेटत नाही. साक्षात्कार झाला की विसावा भेटला. आणि साक्षात्कार का होत नाही? मध्ये आडवी येते माया. नीट आहे का? मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये देव आपल्या जवळ आहे, आपल्या इथे. तैसा हृदयामध्ये मी ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वरीनं तिष्ठति, गीतेने ते सांगितलं. देव जवळ आहे पण मायामध्ये आडवी येते. उदाहरण रामायणाचं सांगतो म्हणजे लक्षात येईल. रामायणामध्ये वनवासात निघाले 3 जण. कोण कोण माहिती ना? वनवासात 3 जण निघाले. कोण कोण? राम, लक्ष्मण आणि तिघांचा चालण्याचा क्रम कसा होता बरं सांगा मला. 1 नंबरला कोण चालत होतं? पाऊल वाटेने ना, हायवे नव्हता, पाऊल वाटेने चालतात. 1 नंबरला राम, 2 नंबरला सीता आणि 3 नंबरला, नीट आहे का आता? राम ब्रह्म आहे, राम ब्रह्म आहे, सीता माया आहे आणि लक्ष्मणजी जीवांचे आचार्य आहेत. राम ब्रह्म आहे, राम ब्रह्म आहे, लक्ष्मणजी जीवांचे आचार्य आहेत. आणि मध्ये रस्त्याने चालताना प्रवासामध्ये रामाचं दर्शन लक्ष्मणाला होत नाहीये. का? मध्ये आडवी येते सीता, आडवी येते माया, आडवी येते सीता, आडवी येते. का? कारण सीता नीट चालत नाही ना. सीता रामाच्या मागे चालते पण पतिव्रता धर्माचं पालन करताना रामाच्या पाय ठेवलेल्या भूमीवर सुद्धा सीता पाय ठेवत नाही. का? नवऱ्याने पाय ठेवलेल्या भूमीवर जर आपले पाय लागले, त्यांच्या पाऊल खुणांना जर आपला पाय लागला तर नवऱ्याला पाय लावल्याचं पाप लागतं. म्हणून सीता कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला, कधी इकडे तर कधी तिकडे, म्हणजे पाऊल खुणा टाळून चालते. बघा किती मोठी मर्यादा होती आपल्या धर्माची. नवऱ्याने पाय ठेवलेल्या जागेवर सुद्धा पूर्वीच्या बाया पाय ठेवत नव्हत्या. आता तर नवऱ्यालाच पाय लागतो. पाय लागला तरी बाया पाय पडत नाही, उलट त्याच्यावर सोडतात. पाया खूळ करा गे. रामाच्या मागे चालते सीता, सीतेच्या मागे लक्ष्मणजी चालतायत. म्हणून रस्त्यात चालताना आडवी येते माया म्हणून लक्ष्मणजींना रामाचं दर्शन घडत नाही. 3 क्रमांक. तुम्ही आपण मायेच्या ताब्यात आहोत. देवाच्या ताब्यात माया. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या, अनादि ही माझी माया. माया ही देवाच्या ताब्यात आहे आणि माया देवाच्या ताब्यात माया आणि मायेच्या ताब्यात जीव. 3 गोष्टी आल्या. खेड्यागावामध्ये लहान मुलं भोवरा फिरवतात बघा, त्याच्यातही 3 गोष्टी. 1 तो मुलगा करता, 2 साधन ही दोरी आणि 3 हा भोवरा. तो मुलगा, त्या मुलाच्या हातात काय असते? तो मुलगा खरं सांगा काय धरतो? दोरी धरतो का भोवरा धरतो? हा, भोवराने धरतो. इथे अडकवतो दोरी अशी आणि दुसऱ्या हाताने भोवरा धरतो. अगोदर त्याला गुंडाळून घेतो. गुंडाळल्यानंतर त्याची पोझिशन बघा, त्याचा पवित्र बघा. त्याच्या हातात दोरी अडकून ठेवली, भोवऱ्याला फक्त नुसतं टेका लावला, काय ताणून धरली बघा. आता क्रम बघा. त्याच्या ताब्यात तो भोवरा फिरवणारा मुलगा म्हणजे करता, त्याच्या ताब्यात दोरी आहे आणि दोरीच्या ताब्यात, लक्षात आलं? तो मुलगा म्हणजे देव, ती दोरी म्हणजे माया आणि भोवरा म्हणजे, लक्षात आलं का तुमच्या? त्याच्या ताब्यात ती आहे, ती म्हणजे स्त्रीलिंगी शब्द, ती म्हणजे माया. त्याच्या ताब्यात ती आहे आणि तिच्या ताब्यात, लक्षात आलं? त्याच्या ताब्यात ती आणि तिच्या ताब्यात, लक्षात आलं? उलट घ्यायचं. तो तिच्या ताब्यात आणि ती त्याच्या ताब्यात, लक्षात आलं? तो तिच्या ताब्यात आणि ती त्याच्या ताब्यात, ती तिच्या ताब्यात. तो कोण? नवराने हो, नवरा म्हणतो. काय हुशार माणसं. त्याच्या ताब्यात ती आणि तिच्या ताब्यात तो कोण? आता उलट घे. तो तिच्या ताब्यात आणि ती त्याच्या म्हणजे तो हा विठ्ठल बरोबर. खेडे बावरा गबाई भावरा, खेडे बावरा सप्त पाताळ तिच्यावरी, त्याच्या ताब्यात ती आहे. तो कोऱ्या म्हणतात माया जरी देवाची आहे पण ती माया आमच्या ताब्यात आहे. तुका
म्हणे माया पाया. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ही माया संतांच्या ताब्यात असल्यामुळे विसावा भेटला. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची उरलेल्या संकल्पित वेळात 15-20 मिनिटात कीर्तनाची परिसमाप्ती. सर्वांनी भगवंताचं नामचिंतन, मुखाने नाम हाताने टाळे. विठोबा विचारलं, महाराज तुम्ही जीवनामध्ये जी साधना केली त्या साधनेचा परिपाक शेवटचा दिवस गोड झालाय, पण त्या साधनेचं त्या ठिकाणी वर्णन आम्हाला सांगा. तुम्ही साधना काय केली? तो कोबऱ्या म्हणतात नामचिंतनाच्या साधनेशिवाय माझ्या जीवनात कुठलीच साधना नव्हती. आणि हा त्या साधनेबद्दल मला कौतुक वाटतंय अभंगाचे. जे त्रास पडलेत साधना करताना
जे कष्ट सहन करावे लागले त्या कष्टाबद्दल मला आता कौतुक वाटते. कौतुक वाटे झाले यावेच्या असे. नीट आहे का? तुकोबऱ्यांच्या जीवनात हा योग असं नाही, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हा योग येतो. जे आपण सायास करून ध्येयापर्यंत पोहोचलेलो असतो त्या सायासाबद्दल कौतुक वाटतं लोकांना, कोणी का असं नाही. पण तुकोबऱ्यांच्या जीवनातली साधना ही पारमार्थिक आहे. तुमच्या आमच्या जीवनातली साधना ही संसारासाठी असते. नीट आहे का? झोपडीतला माणूस शहरामध्ये राहायला आला आणि शहरामध्ये आल्यानंतर हातावर त्याने 2 मजली इमारत बांधली तर तो लोकांना जुन्या आठवणी, एखादा जुना माणूस भेटला का त्याची आठवणी सगळ्या काढतो की आम्ही किती गरिबीतून पुढे आलोय. कौतुकला वाटतं आणि कौतुक सांगावंसं वाटतं बऱ्याच लोकांना. आणि तुम्हाला एक सांगतो, दुर्दैव लोकांचं कौतुक ऐकणं हे आमच्या नशिबातच आहे. कुठे कीर्तनाला गेलो का लोकांचं कौतुक ऐकावंच लागतं. ज्या यजमानाकडे कीर्तनाला जातो किंवा त्या यजमानाचा चुलत भाऊ येऊन आमच्या जवळ बसतो आणि तो सांगायला लागतो, महाराज हे समोरचं घर पाहताय का? म्हटलं कोणाचं आहे? म्हणजे माझं. असं चांगले म्हणजे माहिती का महाराज, आम्ही झोपडीत राहत होतो, हे घर मी बांधलंय. कौतुक वाटतं. त्याला जे त्रास पडले त्याचं कौतुक सांगायला लागतो आणि आम्हाला ऐकावं लागतं. नाविलाज असतो अर्धा तास. असं सांगतो तो, त्याच्या शब्दात सांगतो तुम्हाला. इतका अतिरेक करतात लोक वर्णन करताना, महाराज काहीच नव्हतं, दल्ला दलीने अंगणा कपडा सोड हाकले दिन. बस हे सगळं मी केलंय. नीट आहे का? जिथे मी आहे ना तिथे त्या कर्तृत्वाला किंमत नसते दादा. जिथे मी आला तिथे कर्तृत्वाला किंमत. आणि तात्यांचं जीवन, मी 15 दिवस तात्यांच्या सोबत होतो आम्ही नर्मदा परिक्रमाच्या यात्रेमध्ये. त्यांच्या जीवनामध्ये मला कौतुक हा शब्द ऐकायलाच भेटला नाही. त्यांनी कधीच विषय काढला नाही की आमचं असं आहे, माझ्या मुलांचं असं. कारण मला बरेच माळकरी, म्हणजे माळकऱ्यांचा विषय सांगतो बरं, बरेच माळकरी सुद्धा तुकोबऱ्यांनी सांगितलं, तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे त्या अर्थी तुकोबऱ्यांना लोक सांगत असली पाहिजे. तुकोबऱ्यांचं प्रमाण दादा, नका मजपासी वदो प्रपंचाचे विशेष. माझ्याजवळ प्रपंचाच्या गोष्टी करू नका असं तुकोबऱ्या म्हणतात. याचा अर्थ तुकाराम महाराजांना सुद्धा प्रपंचाचं कौतुक सांगणारी माणसं भेटली असतील. तुकाराम महाराजांना सुद्धा त्यांच्या प्रपंचाचं कौतुक करणारी माणसं भेटली असतील. आणि माळकरी असो, त्याच्या जीवनामध्ये परमार्थ आहे, पण तो जर त्याच्या संसारिक जीवनाचा परमार्थ, त्याच्या संसारिक जीवनाचं कौतुक जर परमार्थिक माणसांजवळ सांगत असेल तर समजून घ्यायचं त्याचा परमार्थ काही कामाचा नाही. विठाल काहीच नव्हतं मला, हे माझ्या जीवनात मला हे माझं मी केलं, माझं केलं. हे ज्ञानोबा म्हणतात, मी हे भाषणेने माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जाय. मी आणि माझं सोडलं का परमार्थ सुरू झाला. परमार्थाची बाउंड्री इथून सुरू होते. मी आणि माझं सोडलं का परमार्थ सुरू होतो. तात्यांच्या जीवनामधले मला 15 दिवसात हे दिसलं. आम्ही सोबत मी होऊन चर्चा करायचो, पण तात्यांनी कधीच सांगितलं नाही की आम्ही किती गरिबीतून पुढे आलो. नाही कधी. आज 4 मुलांची त्या ठिकाणी लाईन आहे. 4 मुलं पारमार्थिक बनवलेत. आणि विशेष म्हणजे मुलं पारमार्थिक बनणं हे कठीण आहे. परमार्थ कमी झालाय. आपण शहरामध्ये राहतो, या ठिकाणी कार्यक्रमाला बसली सगळी महानुभाव, कार्यक्रमाला त्या ठिकाणी सगळे श्रोते जाणीवपूर्वक, त्यांना सर्वांना ज्ञात आहे खेड्यागावातला परमार्थ आता बोडण्याच्या मार्गावर. बऱ्याच ठिकाणी खेड्यागावात भजनी नसल्यामुळे परमार्थ बुडायला लागला. शहराची गोष्ट जाते, शहरामध्ये बरीच माणसं परमार्थ, शहरामध्ये उलट व्हायला लागलं. पूर्वी शहरामध्ये, बरं का गंमत आहे का, उलट व्हायला लागलं अण्णा, उलट व्हायला लागलं. पूर्वी